तू पागल आहे का पवन? आपले रील्स आहे ना सगळे डिलीट करायला लावेल मी तुला. नंतर रील्स नाही बनवणार मी तुझ्यासोबत. काय त्याला समजायला पाहिजे ना. तर नमस्कार मित्रांनो, हा ब्लॉग खूप दिवसानंतर मी शूट करतोय. हा ब्लॉग खास होणार आहे कारण की मी कुठं रील शूट करायला जातो, काय करतो आणि कसं रील शूट करतो ते सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि मी आज एकटाच घरी आहे. शुभम भाऊ पण आलेला आहे. मी रात्री मेडला कॉल केला आणि बोललो मावशी लवकर या आणि मला डब्बा बनवून द्या, म्हणजे मला शूट करायला जायचं एकदम गावाकडं. कारण की हे बघा तुमचा भाऊ कसा, तुम्हाला रील वगैरे मध्ये दिसतच असेल तुमचा भाऊ कसा फुगलाय. मग बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरून बनवून घेऊन जाऊ. हे बघा कसं तोंडात पाणी आलं पाहिजे. हे बघा भाजी आणि चपाती. आम्ही दोघं आणि तिकडून सिमरन येणार आहे आणि काय आमचे मित्र पण येणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही जास्त चपाती वगैरे बनवून घेतली. आता तिकडं जाऊ मस्त. आणि हा व्लॉग तुमच्यापर्यंत लवकर आला तर तुम्ही पण खाऊन घ्या. येऊ शकता. खायला येऊ शकता. आणि दरवेळेस आहे ना आम्ही गावाकडे जातो, एकदम गावाकडे कुठं पण, म्हणजे पुण्याच्या डायरेक्ट बाहेर. आम्ही कुठं जाणार आहे माहित नाही. तर सो कदाचित तुमच्या पण कोणाच्या गावात येऊ शकतो आम्ही, हा. त्यामुळे बी रेडी. बी रेडी. तर आहे ना आम्ही इथं पण शूट करू शकतो आणि बाहेर पण जाऊ शकतो. तर सो बघू आपण तिथे गेल्यावर काय. आणि मला पासपोर्ट ऑफिसला एक काम आहे, ते एक काम करून लगेच आम्ही रील शूट करायला जाणार आहे. आणि परवा आपण मुंबईला, कारण की सगळे गेलेले भाई, एकटा थांबलेलो आहे. तर सो बघू, चला चलो गाईज, चला पासपोर्ट ऑफिस आणि त्याच्यानंतर लगेच आपण जाणार शूट करायला. हे बघा सिमरनसाठी. चलो आपण आलोय पासपोर्ट ऑफिसला. सिमरन, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. थँक्यू नाही, अरे आय लव्ह यू बोलतोय. सिमरन, आपण 4-5 वर्षापासून मित्रमैत्रीण आहे. आर सीट. तर मी तुझ्यावर खूप प्रेम करायला लागलो. मला भीती होती की तू मला नाही बोलशील, म्हणून मी आतापर्यंत हिंमत नाही केली, पण आज हिंमत करतोय. तर माझा रिप्लाय काय आहे बोल. मी हिला कॅडबरी पण चालू नाही नको आय म्हणत डाईट. आज काही नाही, आज मी डायरेक्ट खुश आहे. मला लव्ह यू टू बोलली भाई. आता कोण पार्टी देणार आहे? चला ये चलो पार्टी होगी ना भैया. मावशी मम्मी बघ हा काय करतोय. मम्मी, आता तुम्ही पण माझ्या मम्मी झाले. आता मावशी नाही राहिलं, मावशीचा संबंध तुटला. आता सासूबाई झाले. बाई बघितलंय, हा तुझा देवर आहे. तर काय फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहे. बघा लोकेशन डायरेक्ट पुण्याच्या बाहेर 20 किलोमीटर. सिमरन, शुभम, सिमरन, शुभ्रम, शबनम, शबनम सुनील शेट्टी आणि हा आपला पोलीस. तर सो आता रील शूट करू. बहुत ढगात आहे आता, मोकार चांगल्या रील्स काढणार आहे. आता काही टेन्शन नाही घ्यायचं. आता असं वाटतं की आज रील नाही बनणार. चला जाऊ द्या, रील तर शूट नाही झाल्या, पण थोडा एन्जॉय करू. इकडं मस्त पैकी आम्ही पण. सो म्हणजे बंजारा मै सोजाव. So he is beautiful boy and I am हँडसम गर्ल. yes. मी काल एका पोरीला असंच बोललो, हँडसम गर्ल. हे कोणते गर्ल्स बॉईज? These are sweet ladies. Sweet girls. स्वीट गर्ल्स. चलो गाइस, यहाँ पे अपने 3 वीडियो हो चुके हैं. तेरे भाई ने आपके और अभी मेरा एक बच्चा है. तो आज इसका का एक मेरा बच्चा ये है. outfit है. इसका एक बच्चा है तो भी मैं इसको प्रपोज किया है. मेरा भाई मी पण नाराज आहे. गडगांड्या तिकडे आहे घाल ना तुझी. अरे बॉसी, अरे तू बता तू को आनो काय कर डायरेक्ट खरोखरच आतेन काने कने जायचे आनो लागी तू चाले आनो येको की लगेच रिसे तुझी आई घाली गडगांड्या. आनो कोण काय तुझी आई घाली गडगांड्या. हां गडगांड्या चुकायले रे. तो गाइस हम जन्नत में जा रहे हैं.
कसं झालेलं तुला की सोना कोण आहे? सोना कोण आहे? सोना कोण आहे? कोण आहे? तू जास्त बोल फक्त कार फक्त आता. तर मित्रांनो आपलं आहे ना शूट झालेलं आहे बरेचपैकी, म्हणजे 1-2 दिवसात आता टेन्शन मिटलेलं आहे. आता 3-4 वाजत आले, मग आम्हाला भूक लागली. तुम्हाला माहिती आहे आपण आपले शूट सगळे गावाच्या साईडला होतात एकदम गावठी. तर सो हे बघा इथं व्ह्यू बघा एकदम खतरनाक आहे, आणि इथं बसून जेवायला किती मजा येईल तुम्ही विचार करा. म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्ही फील करा की तुम्ही जेवताय म्हणून. तर सो रील पण शूट किती वाजता शूट करून द्यायचे तुला? मला 6 वाजता पोस्ट करायचं आहे आज हो. आपण 6 वाजता घरी जाऊ. काय ना तू आता बसल्या बसल्या एकच व्हिडिओ आहे तो, फक्त तोच एडिट करायचा. आपल्याला चार्जिंग पण लागेल ना. तुला कसं वाटतं इथं बसून जेवण करायला, कसं वाटत? शेतात आलेला आहे गाईस, हम किसी के शेत में आए हैं. शेत नहीं है भाई, डोंगर में है. ये सिटी की लड़की है, इसको कुछ समझ में नहीं आता भाई. डोंगरात बसून आम्ही बाटी खायचं. हम बाटी खायचं. सिमरन आमच्या भाषेत बोलून दाखव ना काय काय येतं तुला. तर गाईज येरो मुंडो काळं दिकाराचं. येरो मुंड काळं दिखाराचं आणि हम बाटी खायचं. बाटी खान पाणी आणि काळे मुंडे पण पाणी प्यायचा. पाणी लाईन हम मजाळीचं. पाणी लाईन मजाळीचं. पाणी लाईन मग जाळीचं. जाळीचो जाळीचू धास्ती जाळी. जाळाचो की पगेती जाळाचं? का पगेती जाळाची की धास्ती जाळाची? पगेती जाऊ की धास्ती जाऊ? जाऊ की धास्ती जाऊ. कोण? गाईस जेवण करायला या. सिमरन रोज असं डबा आणायचा. इथं बसून जेवायला कसं वाटतंय भाऊ? एकच नंबर. असं वाटतं की रोज रोज इथं जेवण जेवा, पण डबा बनवून कोण देणार? नेक्स्ट टाइम तू बनवून आणशील का? म्हणजे उद्याच आहे, उद्या सुट्टी आहे तुला. अशी भाजी बनवून दिली ना मावशी, थँक्यू सो मच. कोण आपलं लोकेशन सांगितलं का शूटचं कुठे? लोकेशन तुम्हाला माहिती नसू द्या, ज्याला माहिती आहे त्यांनी कमेंट करा काही याच्यात, बरोबर ना? नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही लोकेशन सांगणार हा, आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये ज्याला तुम्हाला माहिती location त्यांनी सांगू. कमेंट मध्ये सांगा. हा, आणि सिमरन पण इथेच राहते. सिमरन पण इथेच राहते. तर कोणी आणलं का माझ्या घरी? कोणी येऊ नका तिच्या घरी. गाईज आज फील असं होतं की मी लहानपणी आहे ना, म्हणजे माझ्या घरचे आहे ना शेतात जायचे काम करायला, आणि दुपारपर्यंत काम करायचे, आणि मग मस्तपैकी घरून डबा बांधून न्यायचे, आणि तिथं म्हणजे एकदम सगळे बसून खायचे ना, तो फील येतोय. म्हणजे आम्ही सकाळपासून काम करतोय, म्हणजे रील वगैरे शूट केले, आणि त्याच्यानंतर आम्ही इथं मस्तपैकी जेवण करतोय हे बघा अशा ठिकाणी. आणि गावाकडे सेम असंच व्ह्यू असतो ना, असं ठिकाण असतं, फक्त तिथं आम्ही आहे ना असं जेवण करायचो. ते आता आठवण आलं. आणि त्याच्यानंतर इथं मोर वगैरेचा आवाज जसं की आमच्या गावाकडे येतं तसं सेम इकडे येतं आवाज. आणि तू पागल आहे का पवन? तुला बोट दिलं तर हात पकडून राहिला आहे तू. तुझ्यासोबत फक्त रील्स बनवते मी, तुझी चांगली फ्रेंड आहे, समजला ना? फालतूचं हे नाटक नाही पाहिजे मला रिलेशनचं वगैरे. नॉर्मल फ्रेंड्स आहे, नॉर्मल फ्रेंड सारखं राहा ना. म्हणजे नाही तर जेवढे पण आपले रील्स आहे ना सगळे डिलीट करायला लावेल मी तुला. याच्यानंतर रील्स नाही बनवणार मी तुझ्यासोबत. हे फालतूचं नाटक नाही पाहिजे मला, ना? सिमरन यार मस्त. काय त्याला समजायला पाहिजे ना, मी तुझी चांगली फ्रेंड आहे. मजाक लावून ठेवलंय का? त्याच्यासोबत फक्त रील्स बनवते मी. बट ठीक आहे, त्यात सोडून दे, आपण रील बनवून आजपासून. तर गाईज आजपासून पवनचा विषय हा आहे खतम आहे. आता मी सिमरन व्हिडिओ बनवणार आहे. हा, तर गाईज आता पवनवर प्रँक करणार आहे आम्ही, तर बघा तुम्ही. इट वॉज जस्ट अ जोक. मग म्हणजे हा आहे का? चल बघ फ्रेंड्स आहो आपण. काही पण हाय का म्हणते. म्हणजे मी एवढा वाईट आहे? किती गोड आहे माझा भाऊ. नाही रे ब्लॅक. आता माझी चुकी आहे का? मी करपून गेलो मी. पण तू तर थंडीत झालेला आहे. नाही मी उन्हाळ्यात आहे, ते चेंज झालंय ते. ए बाई तुझ्या कॉल ठेव पहिले, मला हा का नाही बोल. पागल आहे का पवन? चांगला फ्रेंड आहे तू माझा. मला तुझी मैत्रीण पटवून दे ना यार. मी सिंगल आहे तर तू पण सिंगल. अरे तू शिंगल आहे, तुझं जाऊ दे म्हणून, ते माझं पाय नाही इथं. तुला ती भेटूच नाही देणार माझ्यासोबत. माझ्यासोबत रील्स पण नाही काढू देणार ती तुला. नाही ना, मग एकदा मी भेटलो की मग सोडून देईल, जाऊ दे म्हणून.
व्हिडिओ काढत चला. नो नो काय दे ना एखादी पोरगी पटून. हमारे ग्रुप का एक रूल है, सब सिंगल रहेंगे, अरे सब सिंगल रहेंगे थोड़ा टाइम पास. तू भी साथ में. बाई स्वतःही पटत नाही आणि दुसरी पटून नाही देत रे. रूल्स आर रूल्स, वी हॅव टू तू फॉलो. देणार आहे की नाही पटून ती? नो. आता मी तर मित्रांनो आमचा विषय तसा काहीच नाही भाऊ. आम्ही फक्त विषय खोल. खोल And- तर and मी खूप फक्त मोठा मजा गोल. करत होतो. कारण की आता तुम्ही आतापर्यंत बघत आले व्लॉग, म्हणजे तुम्ही मेन त्याच्यासाठीच बघत होते की कोणी प्रपोज केलं काय केलं. काय भाऊ ही पोरगी पटणार नाही आपल्याला पहिली गोष्ट तर. अरे किसी को पटने भी नहीं देगी. यार हिला 1 वर्ष झालं भाई एखादी पोरगी पटून दे. एक रूममेट आली होती तुला. 2 वर्ष झाले मी सिंगल आहे अरे मी पहिला झालो तसा सिंगल आहे. आणि मला शोधून द्या ना गाईज, मी एकटी आहे, मला तरी कोणी शोधून द्या. बघा माझा मासूम चेहरा. थोडा माझ्याकडे बघ ना. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथं एंड करतोय आम्ही. आणि घरी जाईपर्यंत खूप मोठा होऊन जाईल असं मला वाटतंय. हे 6-7 मिनिटातच लोक बघताय, एवढं टाइम नसतं लोकांकडे. आणि हे का बरं बघितलं असेल की मी सिमरनला प्रपोज करतोय म्हणून बघितलं असेल मला असं बघा आम्ही- का माहितीये. हे पुष्पगुच्छ आणून किती हे खर्च फुल केला. आणलंय सॉरी. तेच काहीतरी जाऊ दे भाऊ, आपल्याला एवढं येत नाही. आणि तुमच्या भावाच्या कलरवर ही पोरगी गेली. नाही, बिकॉज मी आहे म्हणून हिला नजर लागत नाही पहिली गोष्ट. हा, ही इज माय नजर बट्टू. हा बट्टू. बोला. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथं एंड करतो. तो कसा वाटला सांगा. आणि आपण नेक्स्ट ब्लॉग असेच करत राहू. चांगले तुम्ही चांगलं प्रेम दिलं तर कंटिन्यू प्रेम देत राहा. सो थँक्यू सो मच. आणि हे बघून घ्या शेवटला जाता गाईज, मैं मरीन ड्राइव पे आई हूँ. मग